तर हॅलो मित्रांनो, आज मी घेऊन येत आहे ट्रिग्नोमेट्री चॅप्टर्स प्रॅक्टिस सेट 1. तर माझं नाव सार्थक राठोड आहे. मी 9वीत शिकत आहे RCC पॅटर्न लातूरमध्ये. तर मी तुमच्यासाठी हे क्वेश्चन घेऊन येत आहे. काय काय फाइंड करायचे आपल्याला मित्रांनो बघा. साइन थीटा, साइन पी, टॅन पी, कॉस क्यू, टॅन क्यू. तर तुम्ही क्वेश्चन बघू शकता. तर आपण या क्वेश्चनची फिट काढून घेऊया. तर पहिल्यांदा काय फाइंड करायचं आपल्याला, साइन पी फाइंड करायचे. तुम्हाला माहित असेल साइन पी चा रेशो काय, इथे असतो थीटा. याचा साइनचा रेशो काय, साइनचा रेशो अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. ही आपली अपोजिट साइड झाली आणि हे झाला हायपोटेनियस आणि हे झाला ॲडजसंट. तर याचा रेशो काय झाला, साइन इज इक्वल टू साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस. माहित तुम्हाला कळालं असं. आता काय करतो आपण, घेऊया साइन पी इज इक्वल टू, या पीच्या जागी काय घ्यायचं आपण, थीटा. तर बघूया पीच्या समोरील बाजू अपोजिट साइड पीची, म्हणून ती साइड घेऊन टाकूया. पी क्यू आर क्यू डिवाइड बाय पी क्यू. तर याचा पहिल्याचा आन्सर आला. दुसरा काय फाइंड करायचं आपल्याला, कॉस क्यू फाइंड करायचं. तर आपण काय करूया, क्यूच्या जागी थीटा घेऊया. तुम्हाला कॉसचा रेशो माहित असेल. कॉसचा रेशो आहे कॉस थीटाचा ॲडजसंट साइड बाय हायपोटेनियस. ह्याचा ॲडजसंट काय असेल आता, हे तर हायपोटेनियस माहित असेल तुम्हाला. क्यूच्या समोरील साइड अपोजिट साइड आणि याच्या बाजूची लगतची साइड म्हणजे ह्याला म्हणतात ॲडजसंट साइड, ह्याला अपोजिट साइड. मग घेऊया कॉस थीटाचा रेशो ॲडजसंट साइड बाय हायपोटेनियस. बघितलं, याचा क्वेश्चन सॉल्व करत आहे. बघा, कॉस क्यू इज इक्वल टू आर क्यू इज इक्वल टू पी क्यू. याचा आन्सर झाला. आता दुसरा पॉइंट करतो आपण, तिसरा टॅन पी. टॅन पीचा काय आहे, टॅन काय घ्यायचं, पी. टॅनच्या जागी काय येणार, थीटा येणार आपला. त्याला काय म्हणतात, हायपो. मग पीच्या अपोजिट साइड कोणते आहे, क्यू म्हणजे काय म्हणते अपोजिट साइड, आणि पी आर हे ॲडजसंट साइड झाली. तर घेऊया टॅन थीटाचा रेशो काय आहे ना, टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनियस, अपोजिट साइड बाय ॲडजसंट. तर आपण पुसून घेऊया. पुन्हा आन्सर सोडत आहे. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पी इज इक्वल टू काय येणार मग, आर क्यू बाय पी आर. टॅन झाला आपला. आता काय फाइंड करायचं, दुसरं टॅन क्यू फाइंड करायचं. तुम्हाला टॅनचा रेशो माहित असेल. आता काय करता, थीटा आपण क्यूच्या जागी घेऊया. अपोजिट साइड कोणती आहे क्यूची, अपोजिट साइड पी आर, अपोजिट साइड. आणि आर क्यू आहे काय,
ॲडजसंट. तर आता आपण अपोजिट साईड कोणते आहे? क्यूची पी आर आणि ॲडजसंट साईड आर क्यू. तर सॉल्व झाला एक पहिला क्वेश्चन आपला.